सो वेलकम ऑल ऑफ यू. तर ह्या ठिकाणी आपण बघत आहे ही आहे BLDC मोटर, ब्रशलेस DC मोटर आहे. त्याच्यामध्ये ह्या 3 वायरी आहेत, ग्रीन, येल्लो आणि ब्ल्यू. ह्या 3 वायरी ह्या आपल्या कम्युटेशनसाठी जे स्टेटरला जे वाइंडिंग्स आहेत त्या वाइंडिंगला सप्लाय देण्यासाठी ह्या 3 वायरीचा यूज केला जातो. ही जी ब्लॅक वायर दिसते ही ब्लॅक वायर आहे तुमची हॉल सेन्सर. ह्या ठिकाणी तुम्हाला दिसतो का, ह्या ग्रीन शेडमध्ये जो तुम्हाला हॉल सेन्सर दिसतोय बघा, हा ग्रीन शेडमध्ये हा तुमचा हॉल सेन्सर आहे. तो हॉल सेन्सर काय करतो, तो हॉल सेन्सर जी रोटरची पोझिशन आहे ती रोटरची पोझिशन सांगायचं काम, रोटरची पोझिशन सेन्स करायचं काम हा हॉल सेन्सर इफेक्ट काम करतो. तर जे वाइंडिंग तुम्ही बघू शकता, हे वाइंडिंग हे कॉपर वाइंडिंग आहे आणि इथं पोल्सचे यूज केलेले आहेत. जे नंबर्स ऑफ पोल्सचे आहेत, जेवढे नंबर्स ऑफ पोल्स आहेत तेवढे नंबर्स ऑफ पोल्स हे 3 वायरमध्ये 3 सप्लाय वायर्समध्ये काय केलं जातं, डिवाईड केलं जातं. समजा जर 12 पोल्स असतील तर 4 4 4 4 त्रिकोण 12 अशा पद्धतीने काय केलं जातं, हे टोटली डिवाईड केलं जातं. आता हॉल इफेक्ट सेन्सरच्या तुम्ही वायरीला तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आहे. तर हॉल इफेक्ट सेन्सरच्या टोटल आउटकमला ह्या तुमच्या अशा ह्या 5 वायरी येतात. बघा तुम्ही बघू शकता ह्या अशा पद्धतीच्या 5 वायरी, ज्याच्यामध्ये एक असते रेड सप्लाय व्होल्टेज 5 व्होल्ट असतो, दुसरी असते ब्लॅक एज अ निगेटिव्ह पोर्ट म्हणून यूज केलं जातो, आणि हे 3 हॉल इफेक्ट सेन्सरच्या वायरी ग्रीन, येल्लो अँड ब्ल्यू ह्या अशा पद्धतीनं बघा. ह्या 3 वायरी ह्या 3 टर्मिनलला इथं दिल्या जातात हॉल इफेक्ट सेन्सरच्या. अशा पद्धतीनं आपली BLDC मोटर असते. ही मोटर मोस्ट ऑफली आपण जे आपले ओला, ओथर, ॲथर जे आहे, ओला आणि ॲथर ह्यामध्ये मोस्ट ऑफली यूज केली जाते. तर ह्याचा जी मोटर आहे ही आपली नॉर्मली हब मोटर न यूज करता ही इनर रनमध्ये यूज केली जाते. इनर रन टाईपमध्ये ह्या मोटरीचा यूज केला जातो. थँक्यू.